नमस्कार मैत्रिणींनो. कसं आहे की आजचा जो विषय आहे तो एक LIC संदर्भातच आहे. LIC संदर्भात म्हणजे LIC विषयी जे लोकांचे गैरसमज आहेत आणि चांगली चांगली लोक गैरसमज पसरवतात. कसं पसरवतात आणि गैरसमज पसरवतात म्हणण्यापेक्षा ते त्यांचा समज आहे आणि त्यांच्या दृष्टीने योग्य आहे, पण दुसऱ्यासाठी तो समज योग्यच असेल असं नाही. तर मी तुम्हाला आज म्हणजे एक प्रसिद्ध व्यक्ती आहेत, प्रसिद्ध म्हणजे अतिशय प्रसिद्ध व्यक्ती आहेत. आत्ताच त्यांचं म्हणजे लग्न वगैरे झालं, त्यांनी खूप मोठं म्हणजे रिसेप्शन दिलेलं आहे. असे जे व्यक्ती आहेत म्हणजे ते खान सर. खान सरांचा मी एक व्हिडिओ पाहिला. व्हिडिओ पाहिल्याच्यानंतर त्यांनी त्या व्हिडिओमध्ये असं सांगितलेलं आहे की म्हणजे मेरे तरफ एक LIC एजेंट आए थे, उन्होंने कहा कि 10 लाख रुपये अभी भरो, फिर 10 साल के बाद उसका दुगना ले लो, यानी कि डबल ले लो, 20 लाख रुपये ऐसा कहा, असं त्यांनी म्हणाले. मग त्याच्यानंतर त्यांनी काय म्हणजे असं व्यवस्थित असं समजून सांगण्याचा प्रयत्न केला की बाबा आता जर 10 लाख रुपये दिले आणि आपण जर ते 10 वर्षांनी 10 लाख रुपये घेतले, म्हणजे पुन्हा ॲड करून जे 20 लाख रुपये मिळणार आहेत, तर 20 लाख रुपये आपल्याला भेटणार आहेत. आणि त्यावेळेला जी 20 लाखाची किंमत राहील ती म्हणजे आता जी 10 लाखाची किंमत आज आहे तीच त्या 20 लाखाची किंमत 10 वर्षांनी राहील. हे अगदी त्यांचं म्हणणं बरोबर आहे, हे मला पटलेलं आहे. तसं म्हणत नाही की मी खान सर चुकीचं बोलले म्हणून. खान सर अगदी योग्य बोलले आणि विशेषतः त्यांनी जे बोलले ते योग्यच आहे. पण प्रश्न कुठे येतो इथं की एखादा व्यक्ती आहे, खान सर कसे आहेत, बिझनेसमॅन आहेत, त्यांचे क्लासेस आहेत, त्यांच्याकडे पैसा येतो जातो आणि इन्व्हेस्ट करावा लागतो. इन्व्हेस्ट केल्यामुळे त्याच्यामध्ये फायदा तर हा होतच राहतो. पण जे व्यक्ती समजा की आता एक रिटायरमेंटवाले आहे, रिटायरमेंट झालेले आहेत आणि त्यांच्याकडे जवळपास 25 ते 30 लाख रुपये आलेले आहेत. 30 लाख रुपये आल्याच्या नंतर त्यांना काय 60 वर्षाच्या नंतर एवढं काही म्हणजे काही सुचत नाही आहे किंवा त्यांना कुठल्या क्षेत्रामध्ये जाऊन रिस्क घ्यावी अशी वाटत नाही. मग त्यांनी काय करतील की म्हणजे जिथं सेफ आहे, LIC म्हणजे सुरक्षितता, आणि सुरक्षितता जिथं आहे आर्थिक सुरक्षितता ती फक्त LIC मध्ये आहे, दुसरी कुठं नाही. तर अशा वेळेला जी गव्हर्नमेंट म्हणजे सर्व्हिस करून म्हणजे ती व्यक्ती वयाच्या 60व्या वर्षापर्यंत ती म्हणजे सेवा केलेली आहे सरकारी, आणि त्याच्यातून निवृत्त झाल्याच्या नंतर त्यांची मानसिकता कशी असते, सकाळी 10 ते संध्याकाळी 6 पर्यंत ऑफिस असतो, ही एवढं त्यांना काम करायची सवय असते आणि त्यांना ऑफिसच्या व्यतिरिक्त कुठलं जास्त नॉलेज भेटलेलं नसतं किंवा त्यांना म्हणजे असं थकल्यासारखे झालेले असतात. त्यांना असं म्हणजे कुठं आपली म्हणजे बुद्धी चालवून किंवा शारीरिक श्रम करून पैसा कमवावा असं आता त्यांना वाटत नाही. आता असं वाटतं की बाबा आता आपण इतके वर्ष आपण जी सेवा केलेली आहे ती अगदी चांगली केलेली आहे आणि आपल्याला चांगला पगार मिळत होता. त्या पगारामध्ये आपल्या मुलाबाळाचं शिक्षण झालेलं आहे, लग्न झालेले आहेत आणि सगळं काही व्यवस्थित झालेलं आहे, घर झालेलं आहे. सगळं झाल्याच्या नंतर जी रक्कम शिल्लक राहते, समजा एक 30 लाखापैकी जरी आता सगळं होत आल्यामुळे 10 लाख जरी त्यांनी त्यांच्या म्हणजे रिटायरमेंट नंतर खर्च केले, देवधर्म काही म्हणा, दान धर्म आहे किंवा कोणाला चारधाम आहे, ज्याला जसं पर्यटन आहे, ज्याला कुणाला फिरायला वेळ भेटला नाही त्यांनी फिरायचा पण म्हणजे प्रयत्न करतात आणि फिरतात. फिरायलाच पाहिजे, कारण वयाच्या 60व्या वर्षापर्यंत जर कामात गुंतून राहिल्याच्या नंतर जर हातपाय चांगले असतील तर फिरायला काही हरकत नाही आणि फिरायला पाहिजेच. आपण कमवलेला पैसा आपण थोडा तरी खर्च केला पाहिजे, कारण कसं आहे आपण येताना काही घेऊन आले का, जन्मले तेव्हा रिकाम्याच हाताने आले होता आणि जातानाही रिकाम्याच हाताने जाणार आहोत, म्हणजे सोबत काही येणार नाही, सोबत काही आपल्याला येताना कोणी काही दिलेलं नव्हतं. तर त्यासाठी आपण जे इथं काही कमवलेलं आहे त्याचा उपयोग करा आणि उपयोग करून तुमचं जीवन जगा, मुलांना पण खुश करा, नातवंडांना खुश करा. रिटायरमेंट नंतर मुलं नातवंड राहतातच ना, तर असं करा. आणि ते करता करता जर तुमच्याकडे जर काही शिल्लक अमाऊंट राहिली तर ती LIC मध्ये गुंतवा, कारण LIC मध्ये गुंतवलेली जी अमाऊंट आहे ती अगदी सुरक्षित आहे. कुठल्याही क्षेत्रामध्ये आपली म्हणजे अमाऊंट सुरक्षित नाही आहे. बँकेमध्ये जरी ठेवलात तुम्ही तर तिथे फक्त 5 लाखापर्यंतची गॅरंटी असते, 5 लाखाच्या पुढच्या रकमेची गॅरंटी नसते. त्यामुळं बँक ही अति सुरक्षित नाही आहे, सुरक्षित आहे 5 लाखापर्यंत पण त्यापेक्षा जास्त रकमेसाठी सुरक्षित नाही आहे. म्हणून LIC मध्ये गुंतवणं अगदी चांगलं आहे. खान सरांचं म्हणणंही बरोबर आहे. जे लोक म्हणजे आता समजा आपण कुठंतरी शेअर मार्केटमध्ये गुंतवणार किंवा SIP मध्ये, म्युच्युअल फंडमध्ये, याच्यामध्ये आपण जेव्हा गुंतवतो तेव्हा तिथं पण खूप रिस्क असते. शेअर मार्केटमध्ये तर क्षणाचा भरोसा नसतो, आता पुढच्या क्षणी काय होईल हे माहिती नसतं.
त्यासाठी शेअर मार्केटमधून जरी पैसा भरपूर आला तरी एकदाच भरपूर जाण्याची शक्यता असते. त्यामुळे शेअर मार्केटचं मी काही सांगत नाही आहे. शेअर मार्केटमध्ये ज्याला गुंतवायचं आहे, इन्स्टंट आहे, त्याला ज्याची म्हणजे गया तो भी कुछ गम नाही, असे लोकांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवायला हरकत नाही. आणि गुंतवलं तरी काही नाही की थोडे बहुत गुंतवून जर आपण फायदा करून घेतला आणि झालेल्या फायद्यापेक्षा जर कमी नुकसान झालं तर काही हरकत नाही. आता काय असते, काही वेळेला कसं असते, आता एक बातमी होती शेअर मार्केटमध्ये एका लेडीजनं जवळजवळ 2 कोटी रुपये गमावले. हो बाबा, गमावले, 2 कोटी रुपये गमावले, ही बातमी हेडलाईनमध्ये येते. पण ती जी महिला होती ती शेअर मार्केटमधून कमीत कमी 10 ते 20 कोटी रुपये सुद्धा कमवलेले आहेत. तेव्हा ती बातमी आलेली नव्हती, कारण ती थोडे करून कमवलेली होती. मग त्यातले जर 2 कोटी एकदाच गेले तर कुठं बिघडलं. मग तेव्हा ती म्हणजे त्या महिलेचं म्हणजे बातमी जेव्हा मी वाचली तेव्हा त्या महिलेची प्रतिक्रिया शेवटी काय होती की मला जेव्हा 10 ते 20 कोटीचा फायदा झाला आणि त्याच्यातले जर 2 कोटी गेले तर एवढं काय फरक पडला, हे तिचं वाक्य होतं. तर असं विचार केला तर मग समाजावर पण परिणाम होत नाही. समाजाला जेव्हा आपण आरसा दाखवतो तेव्हा काय करतो की फक्त आपल्या चेहऱ्यावर आज किती डाग आहेत हेच दाखवतो आपण, किंवा हे किती डाग आहेत याच्या म्हणण्यापेक्षा की अख्खा चेहराच कसा होता पूर्वीचा, आता थोडे तरी डाग आहेत, पण पूर्वीपेक्षा आता चेहरा क्लीन आहे आणि थोडे बहुत डाग आहेत, तर ते काय चालतंच असं आहे. तर अशा पद्धतीने पण विचार करायचा. जेव्हा समाजामध्ये आपण काही गोष्टीचं म्हणजे असं विचार करत असतो किंवा बोलत असतो त्यावेळेला आपण आपल्या दोन्ही बाजू समजून सांगायच्या असतात. तर दोन्ही बाजू समजून सांगितल्याच्या नंतर पुढच्या व्यक्तीला जर बरं वाटतं. आता छोटंसं उदाहरण घ्या. आता एक माझ्याच एका मैत्रिणीचा मुलगा होता आणि त्यानं 4-5 लाख रुपये आपण कुठल्या तरी शेअर मार्केटच्या याच्यामध्ये गुंतवला. मग 4-5 लाख रुपये गुंतवला. मग त्यानं काय केलं, 2-3 वर्ष नोकरीच नाही केली. कारण 5 लाख रुपये जेव्हा गुंतवला होता ना तेव्हा त्या शेअर मार्केटमधून त्याला मंथली 70 ते 80 हजार रुपयाचं इन्कम होत होतं. काय ते कुठल्या शेअर मार्केट मध्ये होता माहिती नाही. 80 जरी नसले तरी 50 जरी धरले तर त्याला असं वाटू लागलं की 5 लाखामध्ये जर 50,000 रुपये मंथली पेमेंट मिळते काय हरकत आहे म्हणजे, म्हणून त्यानं नोकरीच केली नाही. मग असं होत त्यानं 2-3 वर्ष या पद्धतीनं काम केलं शेअर मार्केटमध्ये आणि लाखो रुपयाची कमाई करून घेतला. गुंतवला किती होता, 5 लाख रुपये. महिन्याला 50,000 जरी धरले तरी वर्षाला 6 लाख रुपये होतात आणि 6 लाखाचे आणि 5 वर्ष धरा तर किती झाले, 6-5 30 लाख रुपये. 30 लाख रुपये कमवला त्यानं. आणि म्हणजे कमवला, पण त्याचे ते 30 लाख रुपये बचत राहिले का, बचत नाही राहिले, कारण 50,000 रुपये मंथली खर्च राहतोच ना घरचा सगळा. मग तो आलेले पैसे खर्चत होता. पण एक दिवस असं झालं की त्याचे जे गुंतवलेले 5 लाख रुपये होते ते शेअर मार्केटमध्ये थोडेसे डळमळीत झाले आणि 5 लाख गेले म्हणण्यापेक्षा 5 लाख गेलेच नाही, 30 लाख तर त्याचे आले. 5 लाखापैकी एक 2-3 लाख रुपये गेले समजा, आणखी 2 लाख रुपये शिल्लक होते. पण माणसाचं कसं आहे, स्वभाव कसं आहे, सुख आलं का त्याचं काही एवढं मोल वाटत नाही. पण जेव्हा दुःख येतं त्याला इतकं कुरवाळतं माणूस की इतकं कुरवाळतं की ते दुःखाचीच जाणीव होत राहते. त्याप्रमाणे त्या व्यक्तीचे 5 लाख रुपयापैकी 3 लाख रुपयाचं नुकसान झालं शेवटी. पण या व्यक्तीनं 5 वर्षामध्ये 30 लाख रुपयाचा फायदा करून घेतला त्याच्याबरोबर. तर आणि त्याच्यातले 5 लाखातले 3 लाख गेले. 3 लाख गेल्यामुळे त्याला काय झालं, डबघाईला आला आणि 2 लाखावर काही एवढं जास्त इन्कम होत नाही. समजा एक झाले तरी 7-8-10 हजार रुपये. मग याला 50,000 रुपये खर्चायची सवय लागली होती, 10,000मध्ये कुठं भागणार आहे. तर ह्या अशा पद्धतीनं मग तो असा मेटाकुटीला आल्यासारखा होतो, वैतागतो. मग तो आईवडिलांना परेशान करायला पाहतो. मग आईवडील शेवटी काय करतात, तर त्याने जे कुठून पैसे काढले होते आणि त्याच्यावर जो व्याज कमवत होता किंवा जे काही त्याच्यावर बिझनेस होत होतं ते देत घेत राहत होता. पण ते जेव्हा त्यांना पैसे म्हणजे थोडंसं नुकसानीमध्ये आला तेव्हा ते पैसे देणारेही त्याला पैसा मागत होते. त्याच्यामुळं त्याला त्या व्यक्तीलाही पैसे द्यायचे होते आणि त्याला इतर हे 50,000चं पण मॅनेज करायचं होतं. त्याच्यामुळं त्याच्या लक्षात आलं, म्हणजे घरातल्यांच्या तेव्हा लक्षात येतं, घरातल्यांच्या पण कधी लक्षात येतं जेव्हा त्याचे 50,000 रुपये मंथली येत होते तेव्हा त्यांच्या लक्षात आलं नाही की हा मुलगा आपले 50,000 रुपये कमवतोय आणि आपल्याला घरी देतो. ही गोष्ट तेव्हा त्यांना म्हणजे अशी एवढी लक्षात येत नाही. जशी आता 5 लाखाचं नुकसान झालं, 5 म्हणजे 3 लाखाचं झालं, 2 लाख त्याच्याकडे शिल्लक असतात, पण तो सांगतो की 5 लाखाचं नुकसान झालं. म्हणजे बरोबर आहे ना, 2 लाखाचा काय भरोसा धरा, तेही कधी जातील सांगता येत नाही.
तर अशा प्रकारे गोष्टी घडतात. पण या जेव्हा घडतात, या शेअर मार्केट असो किंवा कुठलीही गोष्ट असो, तर अशी घटना घडल्याच्या नंतर त्याचा दोन्ही बाजूने विचार करायचा आणि व्यवस्थित समजून सांगायला पाहिजे की मुलगा जेव्हा 50,000 घरी आणत होता तेव्हा बाबा तू कुठून आणतोस 50,000 रुपये, तू घरातच बसलेला असतोस, मग तुझ्या मंथली 50,000 कुठून येतात. ही गोष्ट जर आईवडिलांनी विचारली असती, बायकोने विचारली असती, तर ही घटना म्हणजे टळली असती. पण जेव्हा 50,000 येत होते तेव्हा कुणीही त्याला विचारलेलं नाही. पण जेव्हा 3 लाखाचं नुकसान झालं तेव्हा मात्र शेअर मार्केट बदनाम झालं. तर अशा घटना घडत असतात. या सगळ्या गोष्टीच्या मागं जे काही आहे म्हणजे पूर्ण सत्यता आहे ती जाणून घ्यायला पाहिजे. आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये गेल्याच्या नंतर कुठेही जा तुम्हाला नुकसानही असतं. आता आपल्या जीवनामध्ये जेव्हा आपण एक श्वास घेतो आणि दुसरा श्वास सोडतो तरच आपल्याला जीवन जगता येतं. तर अगदी तसंच आहे. म्हणजे बिझनेस असो किंवा नोकरी असो, कुठेही असो, काही असो, काहीतरी केल्याशिवाय काहीतरी होतं, काही केलं तरच काहीतरी होतं, असं माझं म्हणणं आहे. तर त्याच्यासाठी तत्परच राहावं लागते. फायदा आणि नुकसान या दोन्हीलाही आपण स्वीकारायला पाहिजे. मेन मुद्दा काय होता की जे खान सरांनी बोललेलं आहे, खान सर म्हणले की LIC वाले ने ऐसा बोला, मैंने बोला कि आपको ऐसा अभी 10 लाख देंगे तो 10 साल के बाद 20 लाख लेंगे, तो 20 लाख का जो उस समय का जो वैल्यू रहेगा वो 10 लाख से भी कम रहेगा, अभी के 10 लाख से भी. तो ये भी सच है. ये तो सच है, सबको ही पता चलता है. लेकिन कैसा है, मी माझा हिंदीचा वापर ह्याच्यासाठी करू लागले की खान सरांचे शब्द सांगण्यासाठी. तर खान सरांचं म्हणणं बरोबर होतं, पण खान सरांच्या म्हणण्यानुसार नाही. जसं मी आता एक म्हणजे नोकरी करण्याचं उदाहरण दिलं. दुसरं बिझनेसमॅनचं तर कसं असतं, बिझनेसमॅनकडे पैसा असतो. आता एखाद्याचं दुकान आहे, 15 ते 20 लाखाची इन्व्हेस्टमेंट आहे. 15 ते 20 लाखाच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये त्याला म्हणजे दुकानचं भाडं द्यावं लागतं, नोकऱ्याची पगार द्यावी लागते, स्वतःची पण पगार काढावी लागते. म्हणजे घर चालवण्यासाठी पैसा हा लागतो. तिथल्या तिथे बिझनेसमध्ये जरी आपण गुंतवत राहिलं तरी घराला पण खर्च करावाच लागतो. या अशा सगळ्या गोष्टी घडतात. मग त्यांच्याकडं पैसा हा शिल्लक राहत नसतो. मग ते तसे बिझनेसमॅन लोक काय करतात, दररोज काहीतरी एक बॉक्स काढून ठेवतात आणि त्या बॉक्समध्ये काहीतरी पैसे टाकत राहतात थोडे बहुत. समजा पर डे 1,000 रुपये, मग महिन्याचे 30,000 रुपये होणार. मग ते 30,000 रुपये जर महिन्याचे जर LICमध्ये गुंतवले समजा, तर कसं असते की हे 30,000 गुंतवले म्हणजे किती, जवळपास एका लाखाला 8,000चं प्रीमियम येते. तर 30,000 आहेत, तर 30,000 म्हणजे 8 24 32, समजा 32 लाखाची पॉलिसी घेतली त्यांनी किंवा 35 लाखाची पॉलिसी घेतली आणि महिन्याला 30,000 रुपये भरले. तर 35 लाखाची पॉलिसी आहे आणि 15 वर्षाची मुदत आहे आणि 15 वर्षानंतर त्यांना जवळपास 35 लाखाला दुप्पट तर काही भेटत नाहीत. सरळ सांगायचं म्हणजे 60-65 लाख रुपये भेटतात. 60-65 लाख रुपये यांनी असं जर आपल्या म्हणजे म्हातारपणासाठी किंवा आपल्या रिटायरमेंटसाठी जर व्यापाऱ्यानं काढून ठेवलं तर बरं राहील ना. कारण व्यापाऱ्याला तर कुठं पेन्शन नसतं, पगार नसतो. म्हणजे रिटायरमेंट नंतर एकदा रिटायरमेंट जर झाली का तो पूर्णपणे म्हणजे असं घरातच बसल्यासारखा असतो. व्यापारी सहसा रिटायरच होत नाहीत. मेन महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तो आहे. तर या लोकांनी आपल्या म्हणजे म्हातारपणाची तरतूद करून ठेवली. समजा रिटायरमेंट नंतर 60-70 वर्षानंतर व्यापाऱ्यालाही कंटाळा येतोच ना कुठंतरी. मग त्यांनी ठरवलं आपल्या मुलाबाळांना आपण व्यापार सोपवायचा आणि आपण निवांत राहायचं. तर त्यावेळेला जर त्यांच्याकडं समजा 20 वर्षाची जर मुदत घेतली असती त्यांनी, तर 35 लाखाला जवळपास 80 ते 85 लाख रुपये आल्यावरती बसून खाऊ शकतात ना त्यावेळेला. पण त्यांच्याकडे एकदाच 85 लाख रुपये राहणार आहेत का? तर त्यासाठी एकदाच 85 लाख रुपये जमा करण्यासाठी थोडी रक्कम करून जमा करावी लागते. आज 10 लाखही एकदा ते घालू शकत नाहीत, कारण त्यांचा बिझनेस ठप होईल ना. 10 लाख रुपये जर एकदाच एवढी केली समजा आणि बिझनेसवर थोडा परिणाम होतो. त्यामुळे जर हे थोडी करून रक्कम जमा करावी लागते आणि थोडी करून जर LICमध्ये तुम्ही ही रक्कम जमा केलात तर तुम्हाला एकदाच एक अशी मोठी अमाऊंट मिळेल. आणि दुसरा LICचा जो महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो आहे इन्शुरन्सचा. आता इन्शुरन्स कसं आहे, आता हा व्यापारी आहे, महिन्याला जवळपास समजा लाख 1.5 लाख रुपये कमवतो. मग 1-1.5 लाख रुपये कमवतो, काही होऊ नये पण कदाचित त्या व्यक्तीला काही झालं तर त्याचं ते 1.5 लाखाचं उत्पन्न बंद होईल.
आणि घरात ते 1.5 लाख जे जायचे ते कुठून येणार आहेत? मग त्यांची त्या व्यापाऱ्याची फॅमिली उघड्यावर येऊ शकते ना. जर यांनी हा जो 35 लाखाचा विमा आहे तो घेतलेला आहे आणि देव न करो आणि झालं समजा काही, तर त्याची फॅमिली उघड्यावर पडणार नाही. कारण हे जे 35 लाखाचा जो विमा घेतलेला आहे त्याचे 35 लाख रुपये येतात जर नॅचरल डेथ झाली तर, प्लस त्यांनी भरलेली प्रीमियम, असं करून त्याच्या फॅमिलीला तेवढी रक्कम मिळते. मग ते कमीत कमी जरी समजा 35 लाखाचे जर 40-45 लाख रुपये जरी आले समजा, आणि त्यांना 1.5 लाख रुपये मंथली खर्चाची सवय आहे, म्हणजे वर्षाला 18 लाख रुपये ते खर्च होतात. 18 लाख रुपये म्हणजे आता हे 2च वर्षाची तरतूद आहे त्यांची, त्या व्यक्तीची 35 लाख म्हणलं तरी, तर 2 वर्षच त्याची फॅमिली त्या पैशावर जगू शकते. पण काय होतं की ती जर इन्व्हेस्टमेंट केली, समजा 40 लाख रुपये त्याच्या बायकोने इन्व्हेस्टमेंट केली, कारण की त्याची बायको व्यापाऱ्याची बायको म्हणल्याच्या नंतर काही वेळेला व्यापाऱ्याच्या बायका म्हणजे कुठल्या क्षेत्रामध्ये काम करत नाहीत, घरीच असतात. कारण नवरा 1.5 ते 2 लाख रुपये कमवतोय, तर मग त्या बाईला काम करायची काय गरज आहे? घरातलीच म्हणजे हाऊसवाईफ वगैरे असू शकते. आणि जर समजा कमवती तरी पण हिला 1.5 लाखाची गरज आहेच ना, नवरा कमवणार आहे. तर असं करून ती आपण जर 40 लाख रुपये कुठल्या बँकेत इन्व्हेस्टमेंट केली किंवा LIC मध्ये पुन्हा गुंतवणूक करून त्याच्याकडून येणाऱ्या व्याजावर जरी भागवलं तिनं, समजा तिला 1.5 लाख म्हणजे वर्षाचे जे समजा 18 लाख रुपये येणार होते त्याच्याऐवजी जर तिला 10 लाख जरी आले तरी त्यात फायदा होऊन जाईल ना. असं काहीतरी 4-2 वर्ष तरी निघतील. कारण कसं असते की पैसा हा साठवलेला पैसा कधीही म्हणजे असं पुरे होत नाही. 40 लाख ही रक्कम जरी मोठी असली तरी काय आहे की 40 लाख जी व्यक्ती कमवत होती, जी व्यक्ती गेली, ती व्यक्ती दरवर्षी म्हणजे 18 लाख रुपये घरी खर्चायला देत असेल, किंवा समजा 18 नाही दिली तरी 12 तरी देत असेल. 12 लाख रुपये जर सारखं येत राहतील तर काही वाटत नाही. पण आता ही किती दिवस जातील? 4 वर्ष जातील, 5 वर्ष जातील. 5 वर्षाच्या नंतर अजून प्रॉब्लेम येतोच ना. तर माझं म्हणणं असं आहे की फ्लोमध्ये राहा, कुणी असू द्या, कोणाची फॅमिली असू द्या, फ्लोमध्ये राहिलं ना तर काही वाटत नाही, सोयीस्कर आणि सोपं वाटतं. आता आमच्याही फॅमिलीवर थोडंसं प्रॉब्लेम आला होता मध्ये 2020ला कोविडच्या काळामध्ये. पण कसं होतं की थोडी बहुत रक्कम आमच्या घरी यायची, एकाचा पगार बंद झाला होता. पण कसं होतं की एका टेबलाला जर 4 पाय असले तर एखादा पाय जरी थोडा तुटला तरी 3 पायावर कसं तरी टेबल थांबू शकतं. जास्त ओझं न टाकता, ज्या बाजूनं पाय तुटलेला आहे त्या बाजूनं ओझं न टाकता, दुसऱ्या बाजूला जर जास्त ओझं पडलं तरी सुद्धा तो टेबल टिकतो. पण एक राऊंड टेबल आहे आणि त्याला एकच पाय आहे, एकाच पायावर जर ते उभं टाकलेलं असेल तर ते पाय जर तुटलं तर पूर्णपणे तो राऊंड टेबल खाली पडून जातो. तर अशा पद्धतीनं हे जे काही म्हणजे चालू आहे, म्हणजे चक्र चालू आहे, त्या चक्राविषयी मी सांगते. म्हणजे मी काही एवढी ज्ञानी नाही आहे, पण फायनान्शियल ॲडवायझर आहे मी, आर्थिक व्यवहारामध्ये थोडंसं लक्ष घालते, तत्पर आहे, म्हणून थोडंसं तुटपुंजं नॉलेज आहे मला, असं एवढं जास्त नाही आहे. पण जेव्हा माणसावर संकट येतात ते 4ही बाजूने येतच असतात आणि त्या 4ही बाजूच्या संकटांना पेलण्यासाठी आपल्याला ढालही तशीच बनवावी लागते आणि ते 4ही बाजूचे संकट पेलावं लागतं. आणि संकट आल्याच्या नंतर कितीही ढाली बनवल्या तरी त्या ढालीचं ओझं आपल्यावर पडत असतं. माणूस कसं असं तणावात येत असतं. तर या सगळ्या गोष्टी होत असतात आणि अशा या सगळ्या गोष्टीला मी फेस केलेला आहे या 2020 पासून ते आतापर्यंत. पण कसं आहे की आमचे टेबल चांगले 4 पायाचं टेबल असल्यामुळं आम्हाला एवढं काही अडचण आली नाही आणि व्यवस्थित असं आम्ही इथपर्यंत आलेले. तर कसं आहे की प्रत्येकाला मला हेच सांगायचं आहे की खान सरांसारखा विचार फक्त काही लोक करू शकतात, सगळ्यांनी विचार करता येत नाही. कारण जरी 10 लाख रुपये आपण आज गुंतवले तर 10 लाखाचे कमीत कमी म्हणजे 60,000 रुपये तरी वर्षाला येतात. जो माणूस रिकामं ते बँकेत पैसे ठेवून रिकामं बसण्यापेक्षा जर 10 लाख रुपये तिथं बँकेत ठेवले तर 60,000 रुपये येतात. म्हणजे जर सिनियर सिटीजन असलं तर त्याला जवळपास 80,000 रुपये वर्षाला येतात. तर 10 लाख रुपये विनाकारण बँकेमध्ये रिकामं ठेवून 3% 2% व्याज घेण्यापेक्षा जर LIC कडे जर गुंतवणूक केली तर 7-8% व्याज भेटू शकतं वर्षाला आणि ती अमाऊंट सुरक्षित असते. 10 लाखच्या 10 लाख सुरक्षित असते आणि त्याचं इन्शुरन्स पण असतं काहीतरी थोडं बहुत. समजा 10 लाखाला 15 लाखाचं तरी
इन्शुरन्स असतं, FDला जास्त नसतं, पण 5 लाखाचं तरी इन्शुरन्स एक्स्ट्रा असतं ना. काहीतरी म्हणजे नुकसान असं काहीच नाही आहे. आणि बाकीच्या लोकांना जर साधारण पॉलिसी घ्यायची आहे, नॉर्मल पॉलिसी म्हणजे मंथली भरा, क्वार्टरली भरा किंवा हाफ इयरली भरा, इयरली भरा असे असतात. म्हणजे वर्षाला थोडे थोडे करून जमा होणार आणि 20व्या वर्षी त्याची दुप्पट तिप्पट रक्कम भेटते आपल्याला. तर कसं आहे, आता एखाद्याची मुलं लहान आहेत समजा आणि त्यांच्या शिक्षणासाठी पॉलिसी घेतात किंवा लग्नासाठी घेतात, काहीही हो की लग्न करायचं तर लग्नासाठी पण उपयोगी, शिक्षणासाठी पण उपयोगी, जर काही तरतूद केली तर. आणि थोडी थोडी करूनच करावं लागेल. आता जेव्हा एखादा व्यक्ती काम करतो, दोघं नवरा बायको जरी काम केली तरी समजा 80-90 हजार रुपये जरी घरात येत असले, तर त्याच्यातले 50 ते 60 हजार रुपये खर्चून जातात. 30,000 शिल्लक समजा राहिली तर त्याच्यातही बऱ्याच गोष्टी असतात. कुणाचं काहीतरी आजारपण हे ते निघत असतं. मग त्याच्यातले कमीत कमी जर तुम्ही वर्षाला जर महिन्याला 10,000 जरी मागं टाकलं तर वर्षाचे 1,20,000 मागं पडतात. 15 ते 16 लाखाची पॉलिसी होऊ शकते. आणि 15-16 लाखाची पॉलिसी झाली म्हणजे 20 वर्षाला 30-35 लाख रुपये तुमच्याकडे जमा होतात. पण असे तुमच्याकडे 30-35 लाख आज जमा होतात का? किंवा उद्या तुम्ही अशा डब्यात ठेवून बँकेत ठेवून जमा होणार आहेत का? नाही होणार आहेत. कारण जेव्हा बँकेत राहतात तेव्हा आपल्याला अडीअडचणी येतात, आपण काढत राहतो. डब्यात ठेवतात, डब्यातली पण आपण काहीतरी खर्चायला घरात लागतातच. आता स्त्रियांचं कसं असतं, एखाद्या कोणी जर काही बघितलं किंवा शेजाऱ्यांनी काही जर वस्तू घेतली तर ती आपल्याला पण हवी असते आणि त्याच्यामुळे ते डब्यात पण पैसे राहत नाहीत. आज मी असं म्हणत नाही की तुम्ही वस्तू घेऊ नका, मग वस्तू पण घ्या. जीवन जगायचं आहे तर चांगल्या पद्धतीनं जगा. कारण मी खूप म्हणजे असं काहीही म्हणजे लवकर काही वस्तू घेतलेल्या नाहीत. आमच्याकडं आत्तापर्यंत गाडी नव्हती. आम्ही गाडी आत्ता म्हणजे घेतलेली आहे. 1 वर्ष 1.25 वर्ष झालेलं आहे गाडी घेतली. गाडी म्हणजे 2 व्हीलर घेतलेली आहे, अजून 4 व्हीलर घेतलेली नाही आहे. अजून आमचं घराचं बांधकाम राहिलेलं आहे, घराचं बांधकाम करायचं आहे. या सगळ्या गोष्टी आमच्या थोड्याशा मागे राहिलेल्या आहेत. कारण आमचं नियोजन नव्हतं की कुठं राहायचं, काय करायचं. कारण मला एकच मुलगा आहे, त्याच्यामुळं आता तो जिथं राहील तिथं जावं लागतं. त्याच्यामुळं आम्ही घराचं असं काही नियोजन केलेलं नाही आहे. आता ह्या वर्षी किंवा पुढच्या 1-2 वर्षामध्ये आम्हाला घराचं नियोजन करावं लागेल. मुलाचं शिक्षण झालं का मग असं काहीतरी करावं लागतं मुलासारखं. आता मुलाच्या म्हणजे सवडीनुसार किंवा त्याच्या इच्छेनुसारच आम्हाला कुठं सेटल व्हायचं आहे ते ठरवूनच आम्हाला घराचं नियोजन करावं लागणार आहे. त्याच्यामुळे थोडंसं लेट झालेलं आहे. पण मी म्हणते की लेट होऊ देऊ नका. तुम्ही जर आता असं लेट झालं का आता पुढं होणं खूप कठीण राहते. आता कसं आहे, आता आमचं एक कसं खर्च कमी आहे, त्यातल्या त्यात जास्त खर्च नाही आहे. तरी पण मुलाचा शिक्षणाचा खर्च आहे भरपूर. म्हणजे मेडिकल लाईनला आहे, तो मेडिकलच्या 3ऱ्या वर्षाला आहे. तर त्याचाही खर्च आहे, घर खर्च आहे आणि आमच्या सरांनी रिटायरमेंट घेतलेली आहे. असं सगळ्या गोष्टी आहेत आता त्या. पण आमचं कसं आहे की मॅनेज करत इथंपर्यंत आले ते केवळ LICमुळं आले. आणि LICच्या जर मी पॉलिसी घेतल्या नसत्या तर आज माझी परिस्थिती खूपच म्हणजे बिकट राहिली असती. कारण मी LICमध्ये काम करत होते म्हणून मला दरवर्षी एक पॉलिसी घेणं शक्य झालं. हे साधारण व्यक्तीला जर समजून सांगितलं की तुम्ही वर्षाला 1 पॉलिसी घ्या, हे त्यांना रुचणार नाही. का रुचणार नाही? तर तुम्हाला गरज आहे, तुम्हाला टार्गेट कंप्लीट करायचं. अरे बाबा, आमचं तर टार्गेट कसंही कंप्लीट करताच आम्ही आणि होणारच आहे. पण तुमच्या जीवनाचं टार्गेट तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. त्यासाठी तुम्ही वर्षाला 1 पॉलिसी घेऊन जर सेविंग केली तर फार चांगलं होईल आणि तुमचंच रिटायरमेंट सोयीस्कर होईल, सोपं होईल, मुलांचं शिक्षण व्यवस्थित होईल. आज जरी तुम्हाला अवघड वाटत असलं की पैसे भरणं वगैरे, काही वेळेला तर लोकांना असं वाटतं की LIC एजंट आपल्याला सांगतात तर जणू काही त्यांच्याच अकाउंटमध्ये पैसे जातात. अशा पद्धतीची पण भाषा करतात लोक. असं राहते. पण आम्हाला काही नाही, आम्ही फक्त LICचे पाईक आहोत. आम्ही LICचे म्हणजे अभिकर्ता आहेत. आम्हाला नेमलेलं आहे LICने हे काम करण्यासाठी. LIC म्हणजे भारताला सेवा देणारी एक संस्था आहे. म्हणजे आम्ही देशाचे सेवक आहोत, देशाचे भक्त आहोत. LIC एजंट म्हणजे एक देशभक्त आहेत आणि देशभक्तीसाठी आम्ही तुमच्याकडे येतो आणि देशभक्तीपरच म्हणजे देशाचीच कामं चांगली व्हावं, देशामध्ये आर्थिक व्यवहार चांगला व्हावा आणि आर्थिक बचत व्हावी म्हणून आम्ही प्रयत्न करत असतो. आणि आम्ही आता LICचे म्हणजे देशभक्तच आहोत आणि LICनं आम्हाला नेमलेलं आहे. आणि प्रत्येक एजंटकडं पाहताना प्रत्येकाने एक देशभक्त आहेत या पद्धतीनं जर त्यांच्याकडे पाहिलात तर तुम्हाला म्हणजे योग्य नजरेनं पाहिलं तरच योग्य गोष्ट कळत असते. नाही जर तुम्ही असा विचार केलात की यांना काय लागलं, LICचे लोक आहेत किंवा येतात सांगतात, असं जर विचार केला तर तुमचंच नुकसान आहे. तुमच्याच तुम्हाला बचत करायसाठी सांगायला येत असतात ते लोक.
आणि कसं असते, पूर्वीच्या काळी इंदिरा गांधीच्या काळात वगैरे काय होतं की नसबंदीसाठी मग प्रत्येकाला टार्गेट दिलेलं असायचं. म्हणजे त्या काळात आम्ही खूप लहान लहान होत्या. मग ते शिक्षक लोक वगैरे यायचे, ते महिला ज्यांना 2 मुलं आहेत, 3 मुलं, 4 मुलं, पूर्वीची 5-5, 6-6 राहायची मुलं पण. तर ते 2 मुलं 3 मुलं झाले की त्या शिक्षकाच्या चक्रा राहायच्या त्या महिलेच्या घरी, तिला म्हणजे फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन करायचं आहे तिच्या घरी. ती इतक्या वेळा यायचे की ती महिला कंटाळून जायची, किंवा त्यांना असं म्हणजे कमी दर्जा दिल्यासारखं बघायचे, बोलायचे. मग त्या शिक्षकांना टार्गेट दिलेलं असायचं, किंवा त्या जिल्हा परिषदचे जे बी कर्मचारी आहेत, गव्हर्नमेंट कर्मचारी आहेत, त्यांना टार्गेट दिलेलं असायचं. तर ते बिचारे त्या महिलांना इतकं म्हणजे रिक्वेस्ट करून त्यांचं ऑपरेशनसाठी घेऊन जायचे. त्यांचा तिथला राहायचा खर्च, खायचा खर्च, म्हणजे ते डबेसुद्धा स्वतःच्या घरातून नेऊन द्यायचे त्या महिलेला. असा प्रकार होता आम्ही लहान असताना. अगदी तशीच कंडिशन आता LICची होती इतक्या दिवसापर्यंत. आता नाही आहे, आता चांगली झालेली आहे. आता ज्याला त्याला कळायला लागलेलं आहे आणि ज्यानं त्यानं LIC काढत आहेत, म्हणजे बचत करत आहेत. LICची बचत करणं म्हणजे तुमच्या फॅमिलीला सुरक्षित ठेवणं आहे. तुम्ही जरी नसलात तरी LIC तुमच्या घरी पैसे पोहोचता करते, जर तुम्ही तिथे इन्व्हेस्टमेंट केलात तर. स्वतः होऊन तिथं म्हणजे घरी जाऊन चेक देत असते. आणि आता एक परवाच म्हणजे क्लेम सेटल झाला. म्हणजे माझ्याकडेच पॉलिसी होती त्या व्यक्तीची. तर जवळपास त्याचं जे सम ॲश्युअर्ड होतं त्याच्या 1.5 पट पैसा त्याला भेटलेला आहे. म्हणजे त्याने आणखी सम ॲश्युअर्ड जेवढं होतं, समजा त्याचं सम ॲश्युअर्ड 5 लाख होतं, तर त्याला 7.5 लाख रुपये भेटलेत. आणि त्याच्यामधलं त्यानं जे लोन घेतलेलं होतं 2.5 लाख रुपये वेगळं लोन होतं. म्हणजे ती जीवन सरळ नावाची एक पॉलिसी होती, तर त्याला डेथ बेनिफिट जास्त होता. पण काही काही गोष्टी कशा आहेत, त्या जीवन सरळ विषयी पण मागं अफवा उठवली होती की जीवन सरळमध्ये फायदा नाही, असं नाही तसं नाही, पण त्याचं डेथ बेनिफिट जास्त होतं. असं म्हणजे मॅच्युरिटीला तर प्रत्येक ह्याच्यात कमीच असतात, म्हणजे तेवढे डेथ बेनिफिट जेवढं असतं तेवढं मॅच्युरिटीला नसतं. हे तितकंच सत्य आहे. लोक काय म्हणतात की LICमध्ये फक्त मेलेल्या माणसालाच किंमत असते. अरे बाबा, मेलेल्या माणसाला किंमत नसते तिथं, तर त्या व्यक्तीनं जे योगदान दिलेलं आहे त्या व्यक्तीने दिलेल्या योगदानाला किंमत असते. आणि त्याने जे योगदान दिलेलं आहे बचतीचं, त्याचा सन्मान म्हणून LIC त्याला म्हणजे पैसा जास्त देत असते की त्या व्यक्तीच्या फॅमिलीला. असं नाही की म्हणजे LICची आता बरेच लोक म्हणतात LICमध्ये जे गेले त्यांनाच पैसा भेटतो, असं नाही आहे. असणाऱ्यांना पण भेटतो. गेलं त्यांना थोडंसं जास्त द्यावं लागतं, कारण त्याच्या मागे तो एकटा नसतो, तर त्याच्या मागे पूर्ण फॅमिली असते. म्हणून त्यांना थोडंसं डेथ क्लेममध्ये जास्त भेटतो. पण डेथ क्लेममध्ये जास्त भेटलं तरी म्हणजे चालते, आणि मॅच्युरिटीमध्ये कमी भेटलं तरी चालते, कारण तो जो व्यक्ती आहे ना, तो जिवंत असतो आणि तो कमवणारा असतो. त्याच्यामुळं तो विचार करा ना, आपला व्यक्ती सुरक्षित आहे आणि मॅच्युरिटीचं जे अमाऊंट आहे, म्हणजे मॅच्युरिटी जे क्लेम आहे कमी भेटलं तरी चालते, पण आपलं माणूस सुरक्षित आहे बाबा, याचा आनंद व्यक्त करा. तुम्ही असा विचार करू नका प्रत्येक गोष्टीला कसं म्हणजे दोन्ही बाजू असतात नाण्याच्या, चित्त आणि पट. तर तसं विचार करा की बाबा हा व्यक्ती गेलेला आहे, गेलेल्या व्यक्तीविषयी आपण सहानुभूती व्यक्त करताच ना. एखादा व्यक्ती गेलेला आहे, आपल्या शेजारी आहे, एरवी आपण भलंभलं भांडत असतो, बोलत असतो, पण जेव्हा तो जातो तेव्हा त्याच्याविषयी आपण चांगलंच बोलतो किंवा सहानुभूतीच व्यक्त करतो ना. का त्याने गेल्यावर आपण त्याला शिव्या द्यायला सुरू करतो, असं नाही ना. अगदी तसंच आहे. तर तुम्ही जाणाऱ्याच्या विषयी असं बोलू नका की जाणाऱ्यालाच पैसे भेटतात किंवा राहणाऱ्याला काही फायदा नाही. अरे बाबा, राहणाऱ्याला पण फायदा आहे. जी रक्कम जमा केली त्याच्या दुप्पटपेक्षा जास्त भेटते, आणि तो व्यक्ती राहतो ना, मेन महत्त्वाचं खर्च करायला. ज्यानं जमा केले त्याला ती खर्चायची संधी भेटते, हे महत्त्वाचं आहे. तर या गोष्टीचा विचार करा. आणि LIC विषयी बोलताना असं काही बोलत जाऊ नका की गेल्यावरच पैसे भेटतात, असं काही नाही आहे. तुम्ही गेल्यावर पैसे भेटणं ही वाईट गोष्ट आहे, आणि तुम्ही असताना भेटतात, थोडे बहुत कमी भेटले तरी चालते, पण ते तुम्हाला म्हणजे वापरायला भेटतात, खर्चायला भेटतात, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. आणि आता LICच्या लोकांविषयी कसा विचार करतात हे मी तुम्हाला ते नसबंदीचे जे लोक होते पूर्वीच्या काळी त्याच्यावरून उदाहरणावरून सांगितलं, तर अगदी तसाच प्रकार आहे. तरी पण आम्ही सांगायचा प्रयत्न करता बाबा किंवा हे तुमच्यासाठी फायद्याचं आहे. आता गव्हर्नमेंट सर्व्हिसवाले आहेत, त्यांना इन्कम टॅक्स लागतं,
म्हणजे 80G अंतर्गत वगैरे, तर त्यांना ते इन्कम टॅक्स लागणार नाही त्यांनी पैसे भरले, म्हणजे LIC मध्ये जर गुंतवणूक केली तर. आणि त्याच्यामध्ये अजून एक फायदा म्हणजे सोने पे सुहागा म्हणजे काय, तर तुम्हाला जी अमाऊंट भेटणारी आहे म्हणजे ह्याची रक्कम LICची जी रक्कम आहे भेटणारी ती टॅक्स फ्री भेटणार आहे, त्याच्यावर तुम्हाला कुठलंही TDS कापलं जाणार नाही मॅच्युरिटीच्या नंतर. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. एक सुरुवातीला कोणता मुद्दा महत्त्वाचा आहे, तर तुम्हाला टॅक्सची बचत करायची असेल तर तुम्ही LIC मध्ये गुंतवणूक करून टॅक्सची बचत करू शकता आत्ता या घडीला. आणि जेव्हा ती मॅच्युरिटीच्या वेळेस जी ती रक्कम भेटेल तेव्हा सुद्धा ती रक्कम टॅक्स फ्री भेटेल, म्हणजे डबल टॅक्स तुम्ही वाचवता. तुम्हाला गव्हर्नमेंट टॅक्स म्हणजे असं लावणार नाही मॅच्युरिटीला. तर असा LICचा फायदा आहे. फायदा हा भरपूर आहे, नुकसान काही नाही आहे, नुकसान फक्त कमी आहे. नुकसान कसं आहे, तुम्ही जर पॉलिसी भरता भरता जर सोडून दिलात की तर तुमचे पैसे म्हणजे वेस्ट होण्याची शक्यता आहे. आणि मध्येच जर लवकर उचललात तर थोडे कमी भेटू शकतात. म्हणजे नुकसान खूप कमी आहे आणि फायदा भरपूर आहे. तर मला हेच सांगायचं होतं. तर कसं आहे की तुम्ही तुमचा विचार करा, तुमच्या पद्धतीने विचार करा. खान सर सारख्या व्यक्तीच्या म्हणजे बुद्धीनं तुम्हाला चालायचं असेल तर खान सर सारखे पैसे पण राहावं लागतील. कारण इतक्या लोकांना त्यांनी म्हणजे रिसेप्शनमध्ये जेव घातलेले आहे, म्हणजे स्टुडंट लोकांना जवळपास 70 ते 80,000 विद्यार्थ्यांना, जिथं अंबानीसून सुद्धा एवढं मोठं म्हणजे रिसेप्शन दिलं नव्हतं. एवढं मोठं रिसेप्शन खान सरांनी दिलेलं आहे. आता खान सरांकडे किती पैसा असेल, त्याला 10 लाखाची काय गोष्ट वाटणार आहे, आणि 10 लाख आणि 20 वर्षानंतरचा विचार केल्याच्या नंतर त्याच रकमेची काहीच वाटणार नाही. तर त्यासाठी आपण आपल्या म्हणजे जे काही आहे म्हणजे खारुताईसारखं समजा, किंवा जे काही तुमच्याकडे रक्कम आहे ती रक्कम LIC मध्ये जर गुंतवलात तर पूर्णपणे सुरक्षित राहील. आणि तुम्हाला जास्त अमाऊंट पाहिजे असेल तर थोडी थोडी करून गुंतवूनही तुम्ही LIC मध्ये अमाऊंट मोठी करू शकता किंवा जास्त करू शकता. म्हातारपण सुरक्षित होऊन जाईल. या सगळ्या गोष्टींचा विचार करण्यासाठीच LICनं आम्हाला नेमलेलं आहे की तुम्ही पुढच्या व्यक्तीला समजून सांगा म्हणून. आम्हाला जे काही म्हणजे मानधन भेटतं ते याचंच भेटतं आम्हाला मानधन. आम्ही फक्त मानव सेवा हीच ईश्वर सेवा आहे, आणि ही मानव सेवा आम्ही करता कारण मानवाला जेव्हा पुढच्या काय गरजा असतात काय नाही हे समजून सांगतात, आणि त्यांच्या त्या गरजा कशा पूर्ण होतील पुढं चालून. आर्थिक गरज ही फार मोठी गरज आहे आणि ती गरज म्हणजे पूर्ण करायला खूप म्हणजे मेहनत लागते. जितकं माणूस पैसा कमवायला मेहनत करतो त्यापेक्षा तो टिकवायला जास्त मेहनत करावी लागते. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला म्हणजे सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे कसं आहे की नवीन नवीन व्हिडिओ आले तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत जाईल. आणि तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये काही जरी समजा माझ्याकडून म्हणजे असं काही वाटलं की बाबा बोलणं खान सरांचं योग्य आहे, खान सरांचं बोलणं योग्यच आहे, याच्याविषयी माझं काही दुमत नाही आहे. ते पैसेवाले आहेत, त्यांना म्हणजे LIC मध्ये गुंतवणूक करायची काही गरज नाही असं त्यांना वाटतं. पण तुम्हाला सांगायचं म्हणजे काय की मोठी लोक या LIC मध्ये गुंतवलेली आहेत. तर तुम्हाला रेखाविषयी माहितीच असेल, फिल्म इंडस्ट्रीमध्ये रेखाला कोण ओळखत नाही. तर रेखानं सुद्धा उमराव जान जे पिक्चर केलेला होता त्या पिक्चरचं मानधन त्यांनी न घेता त्यांच्या त्या निर्मात्यानं ते मानधन जे होतं ते LIC मध्ये गुंतवलेलं आहे जीवन अक्षय प्लॅनमध्ये. तर त्या काळामध्ये 12% व्याजदर होतं. तर त्या फिल्मचं जे काही म्हणजे त्यांचं मानधन होतं ते LIC मध्ये आहे आणि त्याचं त्यांना आत्तापर्यंत बेनिफिट मिळतं. तर असे दिग्गज लोक LIC मध्ये गुंतवतात. असं नाही की तुम्हाला वाटते की LIC एजंट म्हणजे काय साधारण लोक आहेत असं तुम्हाला वाटतं असेल. तर आपले माजी पंतप्रधान म्हणजे गुलजारीलाल नंदावते त्यांची मुलगी सुद्धा LIC एजंट आहे, आणि खूप मोठे मोठे लोक LIC मध्ये एजंट आहेत. असं नाही की LIC अभिकर्ता म्हणजे कुठले तरी 10वी 12वी पास वगैरे असं नाही आहे. तर खूप मोठ्या क्षेत्रामधले लोक LIC अभिकर्ता आहेत, आणि LIC मध्ये गुंतवणूक करणारे पण खूप म्हणजे असे दिग्गज लोक आहेत, मोठमोठ्या लोकांच्या पॉलिसीज आहेत. आता हेल्थ इन्शुरन्स तर प्रत्येकाने घ्यायला पाहिजे, आणि प्रत्येकाचं हेल्थ इन्शुरन्स असलं पाहिजे. आता एखाद्याला जर कुठला आजार झाला समजा 50-55व्या वर्षी, तर त्याचे जवळजवळ 15 ते 20 लाख रुपये जाऊ शकतात. आता आजार होणं हे प्रत्येकच्या नशिबावर अवलंबून आहे किंवा त्यांच्या दिनचर्येवर अवलंबून आहे. पण कधी ना कधीतरी आजारी पडतोच माणूस आयुष्यामध्ये. असं काही कोणीही नाही की देवाच्या घरून आलेलं त्याला कधीतरी दवाखाना हा करावाच लागतो.
आणि आजच्या काळामध्ये दवाखान्यामध्ये कितीतरी म्हणजे खर्च होतोय, किती खर्च होतोय तुम्ही पाहतच आहात की एकदा दवाखाना लागला का 15 लाख 20 लाख काही म्हणजे विचार करत नाही, गेलं का तिथं बिल किती होतं ते. तर कुठलाही एखादा पेशंट गेला का त्याचं ते म्हणजे सगळं म्हणजे टेस्ट करेपर्यंत, आजाराचं निदान होईपर्यंत त्याला ICUमध्येच ठेवतात. मग ICUचं पर डे बिल किती आहे? साधारण जरी हॉस्पिटलमध्ये गेलं तर 10 ते 15,000 रुपये पर डे बिल आहे. तर अशा पद्धतीनं जर 8-10 दिवस बी जरी गेले तरी 1.5-2 लाख रुपये असेच जातात 8-10 दिवसात. आणि महिना 15 दिवस लागल्यावर तर मग आता काही हेच नाही, 10-20 लाखाची काही गोष्टच नाही. मग आता त्यावेळेला सेविंग किती, जन्मभराची जमवलेली जी जमापुंजी आहे ती दवाखान्यातच घालावी लागते. कारण काय की त्या व्यक्तीला असं घरी आणून ठेवता येत नाही किंवा इलाज न करताही ठेवता येत नाही, त्यासाठी पैसा हा लागतोच. तर तुम्ही जर वर्षाला 20,000 15,000 रुपये जर तुम्ही म्हणजे वयाच्या 30व्या वर्षापासून 35व्या वर्षापासून जर तुम्ही इन्शुरन्स घेतलात, आरोग्य विमा, तर ते कधी जरी कामी आला तरी तुम्हाला समजा 10 वर्षाचे आता समजा 30,000 जरी म्हणलं तरी 3 लाख रुपये जरी 10 वर्ष झाली आणि 10 वर्षामध्ये एखाद्या वेळेस जर हॉस्पिटलचा खर्च आला 7-8 लाख रुपये जरी लागले तरी तुमची म्हणजे जे काही सेविंग आहे ती तिकडंच जाते. जर हे इन्शुरन्स असला, हेल्थ इन्शुरन्स असला तर म्हणजे कॅशलेस सेवा तुम्हाला मिळून जाते आणि तुमचं ते इन्शुरन्स पे करून टाकून देईल बिल. तर अशा पद्धतीनं आता तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओवर विचार करा आणि कमेंट करायला काही हरकत नाही. कारण कसं आहे की तुमच्या कमेंटमुळं मला प्रोत्साहन मिळतं आणि जर काही कमेंट जरी असं वाटलं की तुम्ही जास्त वेळ बोलता असं वगैरे वगैरे असेल तर त्याच्यामधूनही मला काहीतरी शिकायलाही भेटतं की बाबा आपली काय चूक होते ही पण गोष्ट लक्षात येते. आणि कसं आहे की कोणीतरी सांगितल्याशिवाय आपल्यालाच आपली चूक कळत नाही. तर आपली चूक कळण्यासाठी पुढच्या व्यक्तीकडून कमेंट यायला पाहिजे. आणि कमेंट कशी असो, चांगली असो वाईट असो त्याचं काही नाही, पण नियमात बसूनच कमेंट करायची, म्हणजे पर्सनल कमेंट वगैरे असं काही नाही असं. तर महत्त्वाचं म्हणजे काय आहे की कमेंट करताना जरा असं म्हणजे कोणीही असो, माझ्याच व्हिडिओला नाही कुणाच्याही व्हिडिओला जरी असलं तरी कमेंट करताना म्हणजे लिमिटच्या याच्यामध्येच, म्हणजे पर्सनल गोष्टीवर कमेंट करायची नाही किंवा पर्सनल व्यक्तीविषयी बोलायचं नाही पर्सनल. आता जी मी LICच्यावर भाष्य केलेले आहे ते LICचं काही असेल तर मला सांगू शकता आणि LICविषयी जर मी काही चुकीचं बोललो आहे किंवा काही प्रोत्साहन चांगलं बोललो तेही सांगू शकता. पण पर्सनल कमेंट कोणीही करायची नाही हे एवढं मात्र नक्की आहे. कारण मला पर्सनल कमेंट कोणाची करायला आवडत नाही. त्याच्यामुळं मला आणि माझा तर काही प्रश्नच नाही आहे, मी काही पर्सनल गोष्टी बोलतच नाही. मी फक्त LICविषयी बोललेलं आहे या व्हिडिओमध्ये. त्याच्यामुळं LICच्या विषयीचं बोलायला काही हरकत नाही. आणि LIC ही चांगली संस्था आहे आणि आपले पैसे सुरक्षित राहतील याचा विचार करा. आणि हेल्थ इन्शुरन्सविषयी पण विचार करा. हेल्थ इन्शुरन्सचं कसं आहे प्रत्येकालाच म्हणजे गरज पडते आणि तुम्ही पूर्ण फॅमिलीचं जर हेल्थ इन्शुरन्स करून घेतला तर फार बरं आहे. तुम्हाला आता वाटेल की आपल्या पूर्ण फॅमिलीचं समजा आता आमची फॅमिली आहे 3 लोकांची फॅमिली आहे. आता 3 लोकांची फॅमिली म्हटलं तर जवळपास 50-60 हजाराचं आम्हाला प्रीमियम येतं दरवर्षी. 60,000 रुपयाचं प्रीमियम पेड आम्ही करताच. तर केल्याच्यानंतर ते कसं असतं आणि जर समजा अजून 10 वर्षामध्ये 60,000 म्हणजे काही एवढं जास्त नाही, 6 लाखाचं. आणि एखाद्या वेळेस समजा आता काही प्रॉब्लेम आला, येऊ शकतं ना, मला येऊ शकतं, मिस्टरांना येऊ शकतं, कोणाला येऊ शकतं किंवा आता वयानुसार म्हणा किंवा कशानुसार म्हणा. जसं आधी बायपास सर्जरी करायचं म्हटलं तरी आता 2-3 लाख रुपयाचा खर्च येतोय. तर कुठला ना कुठला आजार हा होणारच आहे 60-65च्या आसपास किंवा 70च्या आसपास. होणार नाही असं नाही किंवा नाही झालं तर फार चांगलं आहे. ते सोन्याहून पिवळं म्हणतात बऱ्याच वेळेला लोक, तशी पद्धत आहे. मी तर म्हणते की कुणालाही हेल्थ इन्शुरन्सचा फायदा घेण्याची वेळ येऊ नये. तुमचे 60,000 म्हणजे आता तुम्ही वर्षाला 60,000 भरता, 10 वर्षाचे 6 लाख रुपये झाले. तुमचे 6 लाख रुपये वाया गेलेले चालतील. कुणाला जर समजा हेल्थ इन्शुरन्सचा फायदा घ्यायची वेळ आली नाही तर हे खूप चांगलं आहे. 6 लाख वाया गेले तर खूप म्हणजे असं दुःखी होऊ नका किंवा बाबा आपले पैसे वाया गेले असा विचार करू नका. उलटं तुम्ही म्हणा की त्या हेल्थ इन्शुरन्सला घाबरून बिमारीच आली नाही असं समजून तुम्ही हे करू शकता, म्हणजे विचार करू शकता. पण असं विचार करू नका की तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स घेतलं लगेच तुम्हाला 1-2 वर्षात काम पडावं असाही विचार करू नका. तुम्हाला काम नाही पडलं हे फार चांगलं आहे आणि असाच उद्देश ठेवून तुम्ही काम करा. जर कसं असते माणसाचं म्हणजे जसं मनी डसं उठून बसं म्हणल्यासारखं गोष्ट आहे. आपण जी मनामध्ये गोष्ट म्हणजे असं
विचार करता तीच गोष्ट घडत असते. म्हणून तुम्ही चांगलं विचार करा आणि चांगलंच घडेल. तुम्हाला इन्शुरन्स म्हणजे फक्त घेऊन ठेवा आणि असा विचार करा की आपले हे पैसे वाया जाणार आहेत, असाच विचार करा. कारण पैसे वाया जाणार आहेत म्हणजे आपल्याला आरोग्याची कुठलीही म्हणजे तक्रार येणार नाही आणि आपल्याला दवाखान्यात ॲडमिट करावं लागेल नाही, यांचा कॅशलेस घ्यायची गरज पडणार नाही. आपले वर्षाचे 60,000 गेले तरी चालतात आणि 10 वर्षाचे 6 लाख रुपये गेले तरी चालतात. पण एकदा जर बिमारी आली आणि 6 लाखाच्या ऐवजी जर 15 ते 20 लाख रुपये घालायची वेळ आली तर 6 गेलेले परवडतात असं वाटायची वेळ बरं वाटतं. तर बघा तुमच्याकडे जसं म्हणजे विचार करायचा आहे तसं विचार करा. पण हेल्थ इन्शुरन्स प्रत्येकाकडं असणं गरजेचं आहे आणि हेल्थ इन्शुरन्स सर्वांनी घ्या. आणि जनरल म्हणजे असं टर्म प्लॅन वगैरे घेऊन जे कोणी म्हणजे गव्हर्नमेंट जॉब वगैरे करतात, ज्यांच्याकडं फॉर्म नंबर 16 हा 3 वर्षाचा ITR जर तुमच्याकडं असेल तर तुम्ही टर्म प्लॅन घेऊ शकता. टर्म प्लॅन खूप स्वस्त असतो. टर्म प्लॅनला 50 की लाखाला वगैरे असं काही जास्त येत नाही. 30-40 हजार रुपयामध्ये 50 लाखाचं वगैरे तुम्हाला टर्म इन्शुरन्स भेटून जातं. तर जर तुमच्याकडे ITR असेल तर भेटेल ते टर्म इन्शुरन्स. आता तुम्हाला मी थोडी बहुत LICची म्हणजे थोडी बहुत माहिती सांगितलेली आहे. तुम्हाला ही माहिती जर आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.